मामा तुमचं गाव कोणचं? माकेगाव बर. कुठलं आंबेजोगाई आहे तुमचं माकेगाव? नाही रेणापूर रेणापूरचं माकेगाव. रेणापूरचे माकेगाव. तुम्ही मशीन घ्यायला कुठल्या संदर्भात आलो? तुम्हाला एक मशीन अशोक केंद्रेने सांगितलं. अशोक केंद्रे तुमच्या गावात याच्या अगोदर काय मशीन आले? आल्या 2-3 कशाचं ते मशीन? नंबर 1 चालतं. आता जर नंतर समजा तुम्ही तुम्हाला कुठल्या शेतकऱ्याने विचारले किंवा विश्वकर्मा सीझन शॉपीची एकूण मशीन तुम्ही आणली आणि ती कशी चालते तर शेतकऱ्याला काय सांगा? नंबर 1 चालते म्हणून सांगतो. आज समजा खराब चालली तरी नंबर 1 चालते. नाही ना तेच कसं खराब चालल्यावर खराबच म्हणायचं ना. जसं की खराब चालेल तर खराबच म्हणायचं. चांगली चालेल चांगली झाली चांगलीच म्हणायचं. मग आणि काय सांगाल की दुग्ध व्यवसायासाठी आपल्याकडे साहित्य काय काय बाकीचं आहे सगळं शेतकऱ्याला घेण्यासाठी? शेतकऱ्या दूध मशीन मिळतात, पुन्हा चक्क्या मिळतात, नंतर पुन्हा इष्टिपे मिळतात. काय जनावर काय? 4 म्हशी आहेत आणि 2 गाई आहेत. बर. मग आता तू एक मशीन खरेदी केलं बरोबर आहे. मग आता नेमकं तू काय सांगू शकते शेतकऱ्याला की शेतकऱ्यांना म्हशी वगैरे वाढवायला पाहिजे आणि नोकरीपेक्षा दूध व्यवसाय हा खूपच परवडतो. हो नक्कीच. आणि नेमकं बेनिफिट काय मिळेल की दूध व्यवसाय केल्यामुळे काय म्हणजे विशेष आपला शेतीपूरक व्यवसाय आहे आणि त्यासाठी आपण दूध व्यवसाय करायला पाहिजे. तुझा मोबाईल नंबर? 9834492678 हा माझा मोबाईल नंबर आहे. बरं. जर शेतकरी तुला जर कॉल केला एखादा मशीन साठी संदर्भात, आता नंबर हा तुझा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, कॉल केला की मशीन कशी चालते कशी सांगणार? एकदम छान चालते आणि जे जशी चालेल तसे सांगेल. चांगली चालली तर चांगली चालते आणि खराब चालली तर खराब चालते असं सांगणार. तर ठीक आहे. मग ऍड्रेस तू कुठला सांगणार घेण्यासाठी विश्वकर्मा सीझन शॉपिंग ठिकाण? ठिकाण खानापूर फाटा. ठीक आहे. धन्यवाद.